वातावरण केलेला आणि आता मंदिर आणि साईडला डोंगर हे तर काहीच नव्हता. नशीब देवा लवकरात लवकर खालती उतरव रे देवा. तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता रात्री 2 वाजता आलोय मी अभिषेक करायला केदारनाथ मंदिरामध्ये. कोण नाही, पब्लिक आतमध्ये. मोबाईल अलाउड नाही आणि नाही फोटो काढणार मी. बघूया मित्रांनो, आता सकाळचे वाजले 6:30 आणि उजेड बघू शकता. काल पूर्ण पाण्याचं वातावरण केलेला आणि आता मंदिर आणि साईडला डोंगर बर्फ एकदम सॉलिड दिसतंय. आणि आता आमचा प्लॅन चाललाय काल भैरवला जावाचा वरती. बघूया. आणि हे बघा लाईन किती लागली. काल नशीब दर्शन म्हणजे आम्ही अभिषेक केला सकाळी 2 वाजता उठून. त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतोय किती पैसे काय ते. आता सध्या मी पुढे चाललोय वरती. हे बघा सॉलिड व्ह्यू एकदम एक नंबर. नदी होती पाटी पाटी. भैरवनाथला जावासाठी या साईडला रस्ता आहे आणि आम्ही आता चाललोय सध्या 3 जणच. कारण काही जण 5 जण झोपलेत, अंघोळ करतात, तेव्हा आम्ही दर्शन घेऊन येतो लगेच. संपूर्ण केदारनाथचं व्ह्यू दिसतंय आणि वाटते 300 किंवा 400 मीटर आहे वरती भैरवनाथ. तर फायनली गाईज आपण काल भैरव मंदिराजवळ आलोय. यमाचा रूप बघू शकतो इथं आणि पुढं कमान आहे. तर थोडेच मिनिटामध्ये आपण त्याचं दर्शन घेऊ. तिथं अलाउड आहे का माहिती नाही, व्हिडिओ दाखवतो. आणि माहोल मस्त झाला एकदम. चालू चालू आपण साथ दिनू. इथून आतमध्ये मंदिर आहे की काहीतरी मूर्ती वगैरे काहीतरी असेल. फोटोशूट करतात आणि क्लायमेट मस्त झालेलं आहे. सर्वजण फोटो वगैरे तर काढतात. आपल्याला जाऊन दर्शन घेऊया आपण. कुठली मूर्ती आहे? कौन सा वाला मेन है? उजल डाल रहे हो मेन है. चला तर मित्रांनो आपला काल भैरव दर्शन झालेलं आहे आणि इथून तुम्हाला परत एकदा केदारनाथचा वरचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि काल भैरवची ट्रेक आहे ती 300 किंवा 400 मीटरची ट्रेक आहे. आणि पाय पडून वगैरे झालेला आहे आमचा. आता नाश्ता वगैरे पण केला आहे थोडाफार. आणि आता सर्व ग्रुपचा फोटो काढू. हां, आणि आम्ही सकाळी दर्शनाला गेलेलो डायरेक्ट मंदिरात. देवाचे मूर्तीला आम्ही डायरेक्ट हात लावून जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आम्ही अभिषेक केला. तूप लावला, मध लावली देवाला. आणि टोटल काहीतरी पैसे घेतले आमचे पर पर्सन 1500 रुपये. 1100 रुपये आपले मंदिराला जातात आणि 400 रुपये आपले पुजारीला. तर ऑल थँक्स टू दिनेश म्हात्रे दादा, त्यांनीच आपल्याला सर्व आतमध्ये वगैरे करून दिला आहे. धन्यवाद. बघा वरचा व्ह्यू बघा. आणि आता आपल्या समोर आहे नितीन कोहली. नितीन कोहली काय बोलणार? दर्शन वगैरे कसं झालं या साईडला? आम्ही 2 वाजता उठलो, केदार बाबाचा पिंड्या अभिषेक केला आणि आता चाललो आमच्या रूमवर. भैरवनाथाचा पण आता अभिषेक केला आणि आम्ही चाललो आमच्या रूमवर जाऊन आपला कोहली ट्रेडिशनल लुक त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे. आता याचा कोहली लुक आपल्याला बघायला भेटणार आहे. मित्रांनो आता आपल्याला काहीतरी नितीन दादा सांगेल. नितीन दादा काय सांगतोस बोल. ती आहे ना, ती मोदीची गुफा आहे. 2-3 दिवस होता ना तो ध्यानस्थ बसलेला, तो त्या गुफेमध्ये. त्यामध्ये म्हणजे मोदींनी हे केलेलं काय? थोडं ध्यानासाठी बसलेला. अच्छा अच्छा. 2 दिवस लाईव्ह होता आणि ती बघा ती गुफा आहे ती. नितीन दादांनी बहुतेक तुला माहिती आहे
वर्ष झाली, तिसरं वर्ष आहे. हा तिसरं वर्ष. म्हणजे तिसरं वर्ष आहे, 3 वेळा आलो. अच्छा अच्छा. माझा पहिलीच वेळ आहे, पण सर्व दर्शन वगैरे मस्त झाला. सर्वजण बोलतात मन एकदम भरून आला. एकदम जो स्वर्ग आहे ना तो हा स्वर्ग आहे. आणि एक दिनेश दादाचे एक फ्रेंडने सांगितलेला की तुम्ही जर केदारनाथचं दर्शन करताय तर कालभैरवचं दर्शन तुम्ही करायला पाहिजे, नाहीतर तो दर्शन अधुरा राहतोय. तर यावर्षी आम्ही लवकर उठून तो दर्शन घेण्यासाठी आलोय. आणि तो माणूस कोण आहे तो व्हिडिओ मध्ये समजेल. लाईक बना दूंगा. बघा व्ह्यू काय ते सॉलिड. नितीन थांब. एक नंबर एकदम जन्नत जन्नत. सुकून सुकून. लोग तो मरने के बाद जाते हैं, हम जीते जे आ गए. पहिली बार लय भारी वाटतं एकदम. आणि मला वाटते 1-1.5 तासाने आम्ही इथनं उतरायला लागू, कारण आम्हाला दुसरे पण ट्रॅक आहेत भरपूर. बघूया. आणि शॉर्ट ब्लॉग करायचा प्रयत्न करतोय मी. तर मित्रांनो आता ऊन पडलाय. काल बहुतेक दिवसभर पाऊस होता आणि आता काय नजारा वाटते बघा केदारनाथचा. हे बघा वरती डोंगर, बर्फ आणि आपल्या इथं ग्रुप आहे सध्या. ते सर्व काय कसं वाटतंय तुम्हाला? दर्शन वगैरे झाले की नाही तुमचे? मस्त वाटतं एकदम छान. आणि काय बस थंड पाण्यात आंघोळ केली. तर तन्मय तू बोललास बाबाला प्रणाम सांग. प्रणाम सांगितला आणि तुझी मनोकामना पूर्ण होऊ दे आणि नीट बरा हो बाई लवकर. आणि सर्व आपला ग्रुप आहे लवकर एकत्र येऊ दे आणि संपूर्ण आपण मजा करू. तुम्हाला सर्वांना दर्शनाची एक व्हिडिओ पाठवतोय ग्रुपवरती. आणि जय श्री केदारनाथ महाराज की जय. असा ऊन लोकांना 4-4, 5-5 महिने बघायला भेटत नाही. काल तर वाटलाच की जाम भरपूर पाणी येईल आणि आज बोले की कृपासे हे बघा एवढा भारी नजारा ऊन कोणाला बघायला भेटत नाही. आणि आज बघायला भेटलाय मला. नशीबवान आहे मी. आणि सर्व माझे मित्र ज्याही सांगितलेला की प्रणाम सांग त्यांना सर्वांना केदार बाबाला प्रणाम पण सांगितलंय मी. ओके. आता नितीन भाई एक ट्रेडिशनल लुक करून येईल, त्याच्यात थोड्याफार शॉर्ट घेतोय आणि खाली उतरण्याचा म्हणजे प्रवास चालू होईल आमचा. थँक्यू. मित्रांनो आपल्या आगरी कोली ट्रेडिशनल लुक केदारनाथमध्ये मला बघायला भेटणार आहे बघा. नितीन कोहली आपला ट्रेडिशनल एक नंबर दिसतोय भाई. तू कसं वाटतंय? एकदम भारी. इथं जाली बिली मारणार की नाही? मग मावरा वगैरे पकडणार की नाही? आपला कटला रोव आपला हे सगळं काढून घ्यायचा. इथं तर आपला पापलेट सुरमई नाही भेटणार. चालेल चालेल. खूप भारी दिसतोय. आता एक गाणं तर झालंच पाहिजे बाईचा. कोली कोली लाडोली मच्या किनारी आणलं कोली वारतन कोली न चल जाऊ बाजारी. मित्र बघू शकता नितीन कोहलीची फॅन फॉलोईंग वाढली आणि त्याची ड्रेसिंग बघून सर्वजण फॅन त्याचं मला वाटतं फोटो काढण्यासाठी येतात. मुंबईवालेच आहेत वाटतं सर्व. आई माझी कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली पावली कोली आलो का नग कोली आलो मित्रांनो. आता आपला दर्शन वगैरे रील्स वगैरे नाचून कोली डान्सवर झालेला आहे. आता यांना एक्सपिरियन्स विचारतोय कसा वाटला आणि सर्वांना विचारतोय. आता हा बघा आपला ग्रुप आहे मोठा पण थोडेफार मेंबर कमी आहेत. तर पण प्रत्येकाला विचारूया. पहिला सुशांत दादाला विचारूया. सुशांत कसा वाटला तुला?
कसं वाटलं हे सांगण्यापेक्षा मला असं वाटतंय की मी जीवनात धन्य झालो. मी 2022ला पण केदारनाथची पिकनिक ट्रिप केली होती, पण त्यावेळी माझ्या मनात भावना काय नव्हत्या. म्हणजे मला केदारनाथला फक्त जायचं हे एवढंच होतं. पण जेव्हा दर्शन झालं त्याच्यानंतर असं वाटलं की बाबा मी काहीतरी चुकतोय. इथं मी फक्त शायनिंग मारला आलो होतो. त्यासाठी परत एकदा पिकनिक अरेंज झाली. दिनेश म्हात्रे यांनी ती पिकनिक अरेंज केली आणि ती मी पिकनिक नाकारू शकलो नाही, कारण का मला केदारनाथ ही पिकनिक परत करायचीच होती. त्याचं रिझन असं होतं की मला मनापासून दर्शन करायचं होतं. भैरवनाथचं दर्शन झालं नव्हतं गेल्या टायमाला, ते भैरवनाथचं दर्शन पण यावेळी केलं. मन एवढं खुश झालं ना. आणि सकाळ सकाळचा जो अभिषेक झाला मंदिरात तो तर एकदम लाजवाब होता. म्हणजे त्याचं काय उत्तर काहीच नव्हतं. बस धन्यवाद. तुला काय बोलायचं आहे कामेशचं दर्शन? एवढाच आहे बाबा, जेवढ्या बोलवील तेवढ्यात येईल. आणि चैतन तू काय बोलणार? ही ट्रिप आमची लय मस्त आली आणि त्याच्यात आमचा भैरवनाथचं दर्शन नव्हतं झाला, तो यंदा झाला. आणि जो सकाळीचा अभिषेक होता तो तर एकदम अप्रतिम होता. ओके धन्यवाद. आणि आयलो लोक मेल्यावर स्वर्गात जातात, मी जिवंतपणे आलो. एक नंबर. नंबर. आणि जितो आता तुला कसं वाटतंय? मला भरपूर आनंद झाला, खूप मस्त वाटतं. आणि दादा तू काय सांगणार? आणि मित्रांची साथ, त्याच्यामुळे हा तिसरा वेळ आमचा केदारनाथ सक्सेसफुल झाला आणि आमचं दर्शन पण मस्त झालंय. बम बम बोले. आणि मी काय बोलतोय, मला वादा केलेला 2-3 वर्ष अगोदर की केदारनाथला घेऊन जाईल, तो पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांची साथ असल्यामुळे ह्या आमच्या पिकनिका पूर्ण होत आहेत. आणि जे नाही आले त्या मित्रांचे पण आम्ही त्यांना शुभेच्छा देणार तर पुढच्या ट्रिपला असं कुठलीही कारण न देता येत राहा. ओके. आणि आपला मेन माणूस राजेश दादा, काय बोलशील? कसं वाटतंय? या माणसामुळे शक्य होतं. ओके. बम बम बोले. बम बम बोले. हे बघा अश्रू बघू शकता तुम्ही. चला धन्यवाद. चला आता आपण आता आपले पुढचे 4 केदारनाथ राहिलेत, पंच केदारमधले 4 केदारनाथ राहिलेत. आपण ती पूर्ण करूया आणि आता इथून आम्ही भोलेनाथ आमचा नमस्कार करून आम्ही निघतोय. ओके धन्यवाद. जय बम बम भोले. बम बम बोले. हा बघा आमचा रूम. लाईट लावा. बापरे कॉपीराइट येईल. हा बघा हा रूम होता आमचा 2 दिवसासाठी. हा बघा हा रूम घेतलेला आम्ही केदारनाथ मध्ये आणि मस्त होता एकदम. 8 जण मस्तपैकी झोपलेलो याच्यामध्ये. ते तुम्हाला दाखवायला भेटला नाही कारण कचरा वगैरे सर्व होता त्याच्यामध्ये आणि झोपलेलं सर्व. तर आता झाला जायचं म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि झालोय बघा पॅन्ट पण रेडी झालाय. जितो आता पण रेडी झालाय आणि त्याचे थोडेफार पाय दुखतात पण तो स्टिक आहे. घोड्याची गरज नाही पडली अजून त्याला. आणि स्पीकर नव्हता आहे मेन. ओके कंटिन्यू करूया. गाईज आता 9:15 वाजलेत. आम्ही म्हणजे सुरुवात केली उतराला आणि क्लायमेट बघू शकता मस्त झालाय. आणि बघूया आता 9:15 ना किती तासामध्ये उतरता आम्ही. काल यायला तर मला वाटते 5 किलोमीटर ट्रॅकिंग आमची खाली फुकट वारली तिथून. नाहीतर आम्ही लवकर मला वाटते 7 तासामध्ये पोहोचलो असतो. एकदम 21-22 किलोमीटर आम्ही ट्रॅकिंग केली काल. सर नाश्ता केलाय तिथं थांबायचा आहे. मित्रांनो दर्शनासाठी लाईन बघू शकता. काल इथपर्यंत काय नव्हता आणि आज पूर्ण भरला. ये बघा भरपूर लाईन लागली आणि बरं झालं कालच आम्ही आलो आणि दर्शन वगैरे भेटला. मेन म्हणजे अभिषेक करायला आतमध्ये भेटला ना, ते लय भारी झाला. इथं येऊन अभिषेक करायला भेटला. सॉलिड वाटते बघा. पब्लिक बघा. मित्रांनो आता आपण 1 तास झालं उतरलो. मला वाटतं 3-3.5 किलोमीटर उतरलो असेल. आणि हे बघा हे पहिले केदारनाथचे जुने रस्ते आहेत.
बरीच लोक लँडस्लायडिंग मुले त्याच्यामध्ये मेले, पण घोडे माणसांसकट गेले. आता हा नवीन रस्ता आहे आणि काही एक रस्ता अजून मला वाटते बनतोय तिथं, आणि घरं पण आहेत काही 2 लाख राहतात पण त्याच्यामध्ये. पोचू आम्ही मला वाटते 1 वाजेपर्यंत खालती गौरीकुंडापर्यंत आरामात पोचू. एवढी चढणी उतरता म्हणजे काल चढलो आम्ही बघा, अशी चढणी आहे. दिल्लीवरच नाही दोघांना, मला आणि मला अशी चढणी आम्ही चढलो. आणि बघा पालखीवाला तेवढा लोड घेऊन चाललं. आणि ही बघा चढणी, बघा चढणी, याला विश्वासच नाही पटत की अशा चढण्या चढलो काय बोलतो आपण. म्हणूनच 11 तास गेलो आपल्याला चढायला आणि उतरायला. मला वाटतं 1 वाजेपर्यंत पोहोचतो आता माझा फोन. काय 3.5-4 तासामध्ये उतरू. गाईज रात्री आम्ही म्हणजे चढताना एवढी धगडा नव्हती, पण आता बघा भरपूर पडली. हे तर काहीच नव्हता नशीब. आम्ही अगोदर गेलो. बापरे मेहनत. आता ते साफसफाई करतील, रस्ता क्लिअर करतील घोड्यानं जाण्यासाठी. आया 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 बापरे. ट्रेक डेंजर असते देवा. लवकरात लवकर खालती उतरव रे देवा. बेकार दादा आरामात चाला. मित्रांनो केदारनाथला येतं तर सांभाळून काल चढलो मी मस्तपैकी, पण हे बघा काय झालं. एवढी झगड पडलेली आहे ना, नशीब आम्ही वरती जाऊन वस्ती केली. येताय कोणी तर सांभाळून या. हे बघा एवढा प्लेन होता ये का कायच नव्हता. आता जवळपास 3 माला उतरलो असेल आम्ही, नुसती दगडाच आहेत. आणि आता इथनं कधी उतरते झालंय कारण सांगू शकत नाही. क्लायमेट पण कधी काय पडेल, डोक्यावरती पाणी येईल. लवकरात 5-6 किलोमीटर अजून खाली उतरत आहे मला, आणि लवकरात लवकर उतरण्याचा प्रयत्न करते. बघा पडला असता भाई आता. हो जय श्री केदारनाथ. फायनली आम्ही 6 किलोमीटर उतरलेलो आहोत आणि काहीतरी 5-6 किलोमीटर बाकी आहे गौरीकुंडाला पोहोचण्यासाठी. बरं पडलो असतो. आणि इथं ब्रिजचं काम चालू आहे एक. आणि बघा इथं एक छोटासा फोटोशूट चालू आहे सर्वांचा. आणि उतरताना काही एवढा दम नाही लागला. ते 9 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत उतरलो असेल. प्रॉपर जेव्हा एंड करीन ना ते तुम्हाला टाईम सांगेन. ओके भेटूया आपण गाडीत वर. तर मित्रांनो आपण 2:30-2 वाजेपर्यंत खालती पोचलेलो आहोत. 4.5 तास लागले उतरायला आपल्याला. आणि गौरीकुंड बघू शकतो खालती. पाणी बघा गौरीकुंडातला, आणि त्या साईडला नदीचं पाणी आहे. ह्याच्यामध्ये या कुंडामध्ये गरम पाणी येते. ते पाणी बघूनच इच्छा झाली नाही आमची. आणि डायरेक्ट आता जातोय गाडीमध्येच, फ्रेश होतोय मस्तपैकी. जेवणा कसं काय ते अरेंजमेंट करतोय. सर्व मित्रांना पहिलं भेटतोय जाऊन. आय थिंक 4 जण खाली गेलेत आणि 4 जण आम्ही वरती आहोत. बघू जाऊन भेटतो आता आम्ही. तर अशा गाड्या असतात, याच्यामध्ये बसायचा आणि मग आपापल्या याच्यामध्ये जायचं. आता आमचे सर्वजण एकत्र होऊ आणि जाऊ. काही गडबडीमध्ये आहे, समजून घ्या. तर मित्रांनो आता आपण पोचलोय रांची गावामध्ये. म्हणजे मध्य महेश्वरचा उद्या प्रवास आहे आमचा. सकाळी 5 वाजता ट्रेकिंग असणार आहे. ती पण 16 किलोमीटरची आहे. कालची 22 किलोमीटर झाली चढायची. उतरायची आज झाली केदारनाथपासून श्रीनगरपर्यंत 26 किलोमीटर. आमची होती तिथनं 5-1 किलोमीटरनं गाडी होती, तरी पण आमची टोटल 26 किलोमीटर झाली ट्रेकिंग. आणि इथं खाली बघू शकता गाडी लागलेली आहे. आणि ओनर आहेत रूमचे. इथं 2 रूम घेतलेत आम्ही. हा एक रूम आहे आणि हा एक रूम आहे, पण पाखरं भरपूर आहेत. तर होप सो व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू राहा व्लॉगला. आणि भेटूया आपण सकाळी ट्रेकिंगला. ओके लेट्स गो. बाय बाय.